ही उसळ पाहिली की भूक तुमची दुप्पट होणार. भाकरीसोबत अगदी परफेक्ट अशी ही उसळ. घरगुती झणझणीत सफेद वाटाण्याची उसळ. साधी आहे पण इतकी टेस्टी आहे ना. रेसिपी नक्की पहा. चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. मी रात्रीच वाटाणे भिजवून ठेवलेले होते. मस्त हे वाटाणे भिजून झालेत आणि आता आपल्याला हे टाकायचे आहेत कुकरमध्ये. कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत. व्यवस्थित शिजवून घ्यायचे. थोडंसं मीठ टाकायचं आहे शिजताना, बस. बाकी काही टाकायची गरज नाही याच्यामध्ये. आपल्याला म्हणजे जसं आपण कधीतरी हरभरे बनवतो त्यावेळेस आपण कांदा टाकू शकतो, टमाटर टाकू शकतो. तर अशा ह्या उसळीला काही करायची गरज नाही आहे. म्हणून आता याच्यामध्ये फक्त मीठ टाकलं आहे आणि आता मस्त शिजवून घ्यायचे. पांढऱ्या वाटाण्याची उसळ आहे ना, ही प्रत्येकाला आवडायला पाहिजे असं मला तरी वाटतं, कारण खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा जर तुम्ही अजूनपर्यंत ट्राय केली नसेल तर. अशा प्रकारे मी वाटाणे शिजवून घेतलेले आहेत आणि याचे जे वाटाण्याचे जे वरचे साल असतात ना, तर ते याच्यामध्ये येऊन जातात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे वाटाणे पूर्णच गळून गेलेले आहेत, तर तसं काही नसतं. मी तुम्हाला दाखवले की बाबा हा वाटाणा अख्खा आहे आणि व्यवस्थित शिजलेला आहे. जे साल असतं तर ते तुम्ही काढून टाकू शकता, पण मला असं वाटतं राहू द्या साल, पण चांगलं लागतं भाजीमध्ये. काही ते असं वेगळं काहीतरी लागतं आहे असं काही वाटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही सालासकट ती भाजी करून पहा. आणि याच्यामध्ये आता मी कढाईमध्ये टाकून घेतले तेल. तेलानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला तडका, राई टाकायची आहे, जिरं टाकायचं आहे, कांदा टाकून घ्यायचा आहे मंडळी. कांदा व्यवस्थित फ्राय करायचा आहे आणि कांदा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचे कापून घेतलेले टमाटर. टमाटर टाकल्यानंतरही आपल्याला तो मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा असतो. असं तर होत नाही आपण कांदा टमाटर टाकला आणि फटकन मसाले टाकून दिले, असंही होत नाही. आता आपण इथे वाटाणे शिजताना थोडंसं मीठ टाकलं आहे आणि मग आता पूर्ण भाजीसाठी मी मीठ, कांदा आणि टमाटर याच्यावर टाकून घेतलं आहे. आणि हा जो मसाला मी टाकते ना मंडळी, याच्यामध्ये मी घेतलं आहे लसूण, आलं आणि खोबरं. लसूण, आलं आणि खोबरं हे व्यवस्थित दळून घ्यायचं आहे. ते वाटण तयार करायचं व्यवस्थित. याच्यामध्ये आता मी टाकून घेते काळा मसाला. आता काळा मसाला नसेल तर तुम्ही थोडासा गरम मसाला वापरू शकता किंवा दुसरा काही मसाला असेल तोही ॲड करू शकता. पण काळ्या मसाल्याने ना ह्या भाजीला चव एकदम भारी येते. आता मी इथे टाकला आहे थोडासा लाल मसाला आणि थोडीशी काश्मीरी मिरचीची पावडर, की बाबा तरीसाठी काश्मीरी मिरचीची पावडर छान वाटते. आणि काळ्या मसाल्याची ना चव वेगळीच असते. आता काळा मसाला कोण कोण वापरतं बरं, हे कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या इथे व्यवस्थित मसाला परतायला लागला आहे, तेल सुटलं आहे आणि आता याच्यामध्ये मी घालते शिजवून घेतलेले सफेद वाटाणे किंवा पांढरे वाटाणे. पांढऱ्या वाटाण्याची उसळ. आता हे वाटाणे सगळे व्यवस्थित टाकून झाल्यानंतर आपल्याला आहे ना खूप वेळ नाही शिजवायचं आहे, पण शिजवायचं आहे. म्हणजे खूप जास्त नाही, कारण आपले वाटाणे शिजलेले आहेत आणि ते खूप पण असे ओव्हरकुक झालेले नाही आहे. त्याच्यामुळे काय हरकत नाही, आपण व्यवस्थित शिजवून घेऊया. पांढरा वाटाणा जसा पाणीपुरीच्या रगड्यामध्ये वापरला जातो ना, जितका टेस्टी लागतो तो पाणीपुरीमध्ये ज्यावेळेस आपण खातो रगडा पाणीपुरी, जो रगडा गरम असतो आपण तो पाणीपुरीमध्ये बरोबर खातो ना, तर त्यावेळेस ती पाणीपुरी किती भारी लागते. तशीच ही उसळ आहे ना, ही सुद्धा भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर एकदम भारी लागते. खूप भारी लागणारी उसळ ही. आणि वाटण महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. जे वाटण मी केलं आहे ना, म्हणजे खोबरं, लसूण, आलं, हे वाटण याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. ते पण खूप थोड्या प्रमाणात आपल्याला टाकायचं आहे, खूप प्रमाणात नाही. आणि मग अशी उकळी आल्यानंतर भाजीला मी टाकली याच्यामध्ये मस्त बारीक कापून घेतलेली कोथिंबीर. किती भारी कलर आला आहे बरं, खूप छान लागते. आणि ही भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा जर केली नसेल तर. आणि केली असेल तर कमेंट करून सांगायला काय हरकत नाही आहे ना मंडळी, की हो मी करते, मी खाल्ली आहे. तर व्हिडिओ इथपर्यंत जर तुम्ही पाहिला असेल तर त्याच्याबद्दल थँक्यू. एक कमेंट करा आणि रेसिपीजला लाईक करत चला. आणि अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीज मी घेऊन येत असते, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशी आपली ही भाजी मस्त उकळते आणि ह्या भाजीबरोबर ना एकच अटे, एकदम गरम गरम भात किंवा गरम गरम पोळी असं काहीतरी घ्या आणि ही भाजी एकदा तुम्ही खा. एकदम भन्नाट अशी ही लागणार आहे गरम भाताबरोबर आणि त्याच्याबरोबर गरम गरम पोळी. सगळं जर गरम असेल ना मंडळी ते एकदम भारी आहे, एकदमच भारी. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा असं मला वाटतं. आणि तुम्ही कमेंट करून मला सांगा की कशी वाटली ही उसळ.